नमस्कार। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे। महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी धाडसाने घेतले। त्यामुळे तर सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। विरोधकांनी त्यांच्यावर अनेक प्रकारच्या टीका केल्या, परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या कामाच्या धडाक्यावर सर्वांचं बोलणं बंद करून टाकलंय। नुकताच त्यांनी व त्यांच्या मंत्रिमंडळाने एक धाडसी निर्णय घेतला। या निर्णयामुळे त्यांच्यावर फक्त राज्यातूनच नव्हे तर देशभरातून सर्व स्तरावरून त्यांचं कौतुक केलं जात आहे। तो धाडसी निर्णय आहे ते म्हणजे गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणं। दरम्यान उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना 2 मार्च 2020 ला एक बातमी आली होती की महाराष्ट्र सरकार गोरक्षण विधेयक मागे घेऊ शकतं, अशी ही बातमी होती। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या सरकारने 135 गोरक्षण केंद्रांना 17 कोटीहून अधिक रुपये दिले आहेत। यावरूनच कळतं की हिंदुत्वावर रान पेटवणाऱ्या उद्धव ठाकरेंना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन आपली विचारधारा सोडावी लागली। आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा पण देता आला नसता, तिथं पण आडवा आला असतं काहीतरी, पण आम्ही आडवं ते बाजूला केलं आणि ते सरळ सगळे स्पीड ब्रेकर बाजूला केले। चला तर पाहूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचा हा धाडसी निर्णय का घ्यावा लागला। आपल्या भारतीय संस्कृतीत देशी गायीचं वैदिक काळापासून असलेलं स्थान आणि दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर होणारी घट, तसेच देशी गायींची उपयुक्तता या सर्व बाबी लक्षात घेऊन देशी गायींना आता यापुढे राज्यमाता गोमाता म्हटलं जाईल असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला। त्यानंतर शासनानं लगेच GR देखील काढला। सोबतच गायींच्या पालन पोषणासाठी गोशाळांना एका दिवसाला प्रति गाय 50 रुपये देखील देण्यात येणार आहे। यावरूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे की गोमातेचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे। गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं, याचच मला आनंद आहे। त्यामुळे गोमातेचं रक्षण होईल। त्याचप्रमाणे गोमातेच्या चाऱ्यासाठी प्रति गाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात दिली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेलं भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलन, त्याचप्रमाणे मीरा भाईंदर महापालिकेने केलेल्या विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी गोमातेचं रक्षण झालं पाहिजे व तिला राज्यमातेचा दर्जा मिळाला पाहिजे असं मत व्यक्त केलं होतं। त्यानुसारच राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी नेहमीच साधू संतांचा सन्मान केला। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत। सनातन धर्माचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे। मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही असं सांगून सनातन राष्ट्र संमेलनाच्या रूपाने भाईंदरला साक्षात कुंभमेळा भरला असल्याचं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं कि राज्य माता गौ माता को दर्जा देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है और इसलिए गोरक्षा होगी, गौशाला जो है उसे अनुदान होगा और हर हमारी गाय जो है हमारी माता है, उसके जो रोज का चारा होता है उसके लिए भी आज ही सरकार ने प्रति गाय प्रतिदिन 50 रुपए का अनुदान देने का निर्णय लिया है। तर एकीकडे मेट्रो, रस्ते अशा मोठ्या प्रकल्पांद्वारे विकास होत आहे। सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रात येत आहे, तर दुसरीकडे माझी लाडकी बहीण यासारख्या कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय, युवकांना रोजगार, त्याचप्रमाणे विद्यावेतन देणारं हे सरकार आहे। मी स्वतःला CM नाही तर कॉमन मॅन समजतो असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। तर याच कार्यक्रमात शंकराचार्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं। दरम्यान याच शंकराचार्यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचं कौतुक केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी शिंदेवर जोरदार निशाणा देखील साधला होता। त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की जो व्यक्ती विश्वासघातकी असतो तो हिंदू नसतो। मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी हा धाडसी निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की देशात आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांनी गोमातेला राज्यमाता असा दर्जा देण्याचं धाडस दाखवलं नव्हतं।
मात्र बहुसंख्यांच्या मतांचा आदर राखून गोमातेला राज्यमाता दर्जा देण्याचं खास काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असं सांगून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांचं कौतुक केलंय। गोमातेला राज्यमाता घोषित करावं असं मत मी व्यक्त केलं होतं, त्याचे सुखद परिणाम आज पाहायला मिळालं असंही शंकराचार्यांनी यावेळी म्हटलं आहे। कम से कम आज हम कह सकते हैं कि हमारे देश में गाय माता कही जाती है। लोग हमसे कहते थे आप लोग माता कहते हैं, गाय तो माता है, बेटा कहाँ है, बेटा तो दिखाओ। अब हम कम से कम जो इस तरह का प्रश्न हमसे करते हैं हम उनको बता देंगे, बेटा देखना है तो एकनाथ को देख लो, ये है गाय का बेटा, गायीचा मुलगा। अभी ये कह रहे थे कि सीएम का मतलब चीफ मिनिस्टर नहीं, सीएम का मतलब कॉमन मैन है। हम कहते हैं सीएम का मतलब काउज मैन। तर देशी गायींना राज्यमातेचा दर्जा दिल्याने काय फायदा होणार आहे ते पण थोडक्यात जाणून घेऊयात। महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत देशी गायीचे महत्त्वाचे स्थान आणि मानवी आहारात तिच्या दुधाची उपयुक्तता अत्यंत महत्त्वाची आहे। आयुर्वेद चिकित्सा पद्धत, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये शेण व मूत्र यांना महत्त्वाचं स्थान आहे। तसेच मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत होती। यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणं गरजेचं असल्याने देशी गायींच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे राज्यात देशी गायींना विशेष राज्यमातेचा दर्जा दिल्याने देशी गायीच्या गोवंश संवर्धनात वाढ होऊन प्रोत्साहन मिळणार आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंच्या या महत्त्वाच्या निर्णयावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।